आज सकाळी सकाळी किचनमध्ये ना माझी कामाची गडबड सुरू होती आणि आरवनं जे काही घेऊन आला ना ते पाहून मीच खरं थक्क झाले. तर हे बघा मोहळाचे 2 पोळे आहेत, म्हणजे हे गड्डे आहेत मधाचे असे. तर आपल्या तिकडच्या आंब्याच्या बागेत ना आंब्याची बागेची छाटणी सुरू आहे, त्याच्यामुळे तिथल्या आंब्याच्या झाडाला हे मोहळाचे 2 पोळे होते, त्याच्यामुळे ते काढून आणले होते. तिथं छाटणी करता येत नव्हती त्याच्यामुळे. आणि इथं बघू शकताय बघा मध किती एकदम असा दाटसर आणि एकदम देशी जो शुद्ध मध असतो ना अगदी तोच आहे इथं. पण खरं सांगायचं म्हटलं तर ना त्या म्हणजे तो मध बघताना ना मला असं वाटलं की त्या मधमाशांनी किती मेहनत घेतली असेल ना एवढा मध गोळा करण्यासाठी. म्हणजे प्रत्येक फुलाफुलातून त्यांनी हा मध गोळा केला असेल ना, हा विचार करूनच मला कसं तरी वाटत होतं. पण मध खरंच एकदम छान होता आणि देशी होता. आणि आजकाल तुम्ही बघताय बाजारात पण मध मिळतो, पण त्याच्यामध्ये खूप मिलावट असते, पाणी गुळ सगळं मिक्स केलेलं असतं. पण देशी मधाची जी सर असते ना, चव असते ना, ती कशालाच येत नाही. मध बघून तर मला ना मध खायचा काही मोह आवरलाच नाही, म्हणून मी एक चमचा खाल्ला. आणि जसा मी तोंडात मध घातला ना मला अक्षरशः लहानपण आठवलं. कारण लहानपणी असंच असायचं की मध आणायचं, काढून घेऊन यायचं, खायचं. असं मी खाल्ला तोपर्यंत आत्या आल्या होत्या, म्हणून आत्तींना पण चारलं. पण आत्तींची रिॲक्शन बघून तुम्हाला कळलंच असेल की मध किती गोड होता, अक्षरशः तोंड धरलं होतं. तुम्ही असा झाडावरचा शुद्ध देशी मध लास्ट टाइम कधी खाल्लाय मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. बाय.